रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी यवत मुक्कामी आज रात्री 8:30 वाजता येत आहे. पालखीबरोबर जास्तीत जास्त समाज आहे हे आम्हालाही समजले असल्यामुळं आम्ही यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्तीत जास्त बेसन करण्याचा प्रयत्न केला आणि आज रोजी स्वयंपाक तयार आहे. पालखी कधी जरी आली 8:30ला येऊन 9ला पालखीचं एकदा आतमध्ये प्रस्थान झालं, आरती झाली की भोजन देण्यासाठी आम्ही गेटवरती सोय करतो. पंक्ती बसून काही जेवण देत नाही. शिवाय जे 40-50 दिंडे असतात ते स्वतःहून इथं येतात, भाकरी घेऊन जातात, बेसन घेऊन जातात आणि केलेल्या आम्ही या सगळ्याच बेसनाचा आणि बाजरीच्या भाकरीचा स्वाद अगदी आनंदाने व्यक्त करतात. आमचं गाव जवळजवळ 2 महिने या कार्यक्रमात व्यस्त झाले असते. विशेषतः लहान थोर सर्वच मंडळी गावातली पालखीचे सोहळ्याची दरवर्षी वाट पाहत असतात आणि एकदा सोहळा कळला की आता या वर्षापासून तर नवीन तरुण वर्ग आहे हो, इतका उत्सुकतेने काम करतो, त्यांना बोलवा सुद्धा लागत नाही. आज सकाळपासून बेसन सगळे तरुण वर्ग करत आहेत. तरुण वर्गाचं फार मोठं सहकार्य या गावाला लाभल्यामुळं एवढा मोठा कार्यक्रम पार पाडण्याचं आम्हाला काहीही वाटत नाही. अगदी आनंदाने सोहळा या ठिकाणून प्रस्थान करत असतो. मी रोहन दोरगे. साधारणतः यवतमध्ये 2.5 टन बेसन हे बनवलं जातं आणि साधारणतः 2 ते 2.5 लाख भाकरी एक गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मंदिरात आणून दिले जातात व त्या वारकऱ्यांच्या चरणी अर्पण केले जातात. साधारण याची तयारी तुमची कधीपासून चाललेली? साधारणतः 1 महिन्यापूर्वी आमच्या मंदिरामध्ये मीटिंग होती आणि मीटिंगमध्ये आमचे ज्येष्ठ तरुण सहकारी हे बसून ठरवतात किंवा आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचंय व दरवर्षी वारकऱ्यांची संख्या ही वाढतच जाते आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला त्या पद्धतीने ते नियोजन करावं लागतं. मागच्या वर्षी साधारणतः आम्ही 2 टनाचं बेसन या ठिकाणी बनवलं होतं. या वर्षी आम्ही 2.5 टन बेसन या ठिकाणी बनवले व साधारणतः 2 ते 2.5 लाख भाकरीचं एक आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि साधारणतः आमच्या गावातल्या 100-200 महिला स्वतःहून मंदिरामध्ये येतात. ते स्वतः भाकरी बनवतात आणि गावातनं व शेजारच्या गावामधून ज्याची जशी कॅपॅसिटी असेल, कोण 1 भाकरी देतो, कोण 5 भाकरी देतो, कोण 100 भाकरी देतो, कोण 500 देतो, कोण 1000 भाकरी देतो. जशी ज्याची इच्छा असेल तसे त्या वारकऱ्यांच्या चरणी ते आणून अर्पण करतात.